गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. पायातल्या आळ्या काढून बसा पहिले तर व्यवस्थित मस्त टाट बसा. ठीक आहे, पुन्हा एक वेळा गुड मॉर्निंग. तर बघा, मी आशिष पळसकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ स्वामी विवेकानंद क्लासेस अमरावती. हा जो बिझनेस आहे 8 वर्षापासून सक्सेसफुली रन करत आहे. आणि आज जो आहे आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे गोल सेटिंग. गोल सेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे असं म्हटलं जाते की लाईफ विदाउट गोल इज गोल. जर आपल्या लाईफमध्ये काही गोल नसेल तर आपली लाईफही काय आहे, गोलच आहे. म्हणजे आपण गोल गोल फक्त काय राहू, फिरत राहू. आणि गोल जर नसेल लाईफमध्ये तर आपल्याकडे तेवढी एनर्जी पण राहत नाही काम करण्याची. ठीक आहे, आता त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघू की गोल असणं किती गरजेचं आहे, गोलला अचीव कसं करायचं आहे, गोलला अचीव करण्यासाठी काय काय लागते, कशा प्रकारची एनर्जी आपल्याजवळ लागते, त्याबद्दल आपण खूप चांगल्या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तो सुरुवात करू आपण. बघा, थिंकिंग ऑफ लाईफ विदाउट गोल इज लाईक अ लाईफ ऑफ अ गोट. म्हणजे जर आपल्या लाईफमध्ये कुठला गोल नसेल, एम नसेल, काही टार्गेट नसेल तर आपली लाईफ कशी होऊन जाईल, एका बकरीसारखी. ठीक आहे, बकरीसारखी का बरं? कारण बकरीच्या जीवनात काय असते, चारा शोधणे म्हणजे खाणे, आणि दुसरं काय, आराम करणे. ठीक आहे, खाणे आणि आराम करणे किंवा पाणी पिणे, एवढं जर सोडलं तर बकरीच्या जीवनात बाकी काहीच नाही आहे. आणि आपलंही जर जवळ काही टार्गेट नसेल, गोल नसेल लाईफमध्ये तर आपलंही असं काहीच उरणार नाही. म्हणजे आपणही तेच करतो की सकाळी उठतो, काही खायला भेटते का पाहतो, कुठं आराम करायला भेटते का पाहतो, है ना. ठीक आहे, दुसरं एक एक्झाम्पल आहे त्याच्याबद्दलच बघा की आपण तयारी करून असं विचार करा की मस्त घरी बनलो ठणलो बढियापैकी, बॅग घेतली आणि बस स्टँडवर जाऊन उभं राहिलो. ठीक आहे, बस स्टँडवर जाऊन आपण उभं राहिलेलो आहे आणि आपल्याला माहीतच नाही कुठं जायचं आहे. मग आता विदाऊट गोल म्हणजे कुठं पोचायचं आहे हे जर आपल्याला माहीतच नाही तर आपण कुठं जाणार आहे का? तुम्ही कितीही तयारी करून बस स्टॉपवर गेले, बसेस येतील, बसेस जातील, पण आपल्याला माहीत नाही राहणार की आपल्याला कुठल्या बसमध्ये बसायचं आहे. तशीच आपली लाईफ होऊन जाईल जर आपल्या जीवनात काय नसेल, गोल नसेल. ठीक आहे, नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल आहे, खूप फेमस एक्झाम्पल आहे. फुटबॉल मॅच ऑफ इंडिया वर्सेस पाकिस्तान. फुटबॉल मॅच ऑफ इंडिया वर्सेस पाकिस्तान. आता इंडिया आणि पाकिस्तानची तुम्हाला सिच्युएशन माहिती आहे कशी आहे. तर क्रिकेट मॅच असली की आपण बघतो की इंडियन कोच सांगतात की काही झालं तरी चालेल, कोणाहीसोबत हारा पण यांच्यासोबत हारलं नाही पाहिजे. किंवा पाकिस्तानला का त्यांच्याही टीमला तेच सांगत असेल की कोणाहीसोबत हारा पण यांच्यासोबत हारायचं नाही. तर अशीच एक फुटबॉलची मॅच होती आणि इंडियन कोच सांगत आहे आपल्या इंडियन टीमला की आज तर 25 गोल से हराएंगे, 30 गोल से हराएंगे. ठीक आहे, आणि तिकडे पाकिस्तानचा पण कोच त्यांना सांगत होता की 50 गोल से हराएंगे, इनको तो ऐसे हराएंगे की नानी याद दिलाएंगे. असं काहीतरी त्यांना मोटिवेशन करणं सुरू असते. आणि असं मोटिवेट केल्यानंतर सर्व प्लेयर ग्राउंडमध्ये उतरतात आणि मॅच खेळायला लागतात. तर 30 मिनिटाची मॅच होते, 0-0 स्कोअर. 60 मिनिटाची मॅच होते, 0-0 स्कोअर. 90 मिनिटाची मॅच होते, 0-0 स्कोअर. हे दोन्ही कोच विचार करतात नेमकं चालू काय आहे की आतापर्यंत एकही गोल झाला नाही. ठीक आहे, तर जेव्हा एका जणाला पाठवतात ग्राउंडवर की नेमकं काय सुरू आहे तर माहीत पडते की तिथं गोल पोस्टच नाही आहे. काय नाही आहे त्या ठिकाणी, गोल पोस्टच नाही आहे. तर गोल करतील कुठं, गोल पोस्टच नाही आहे. कितीही खेळले तसंच आपल्या जीवनासारखं आहे. आपल्या लाईफमध्ये जर कुठलं गोल नसेल, टार्गेट नसेल की आपल्याला नेमकं पोचायचं कुठं आहे हेच माहीत नाही तर आपण कितीही धावलो, कितीही मेहनत केली तर ती डॉंकी वर्क होऊन जाईल आपल्यासाठी. म्हणजे आपण दिवसभर करतोय पण नेमकं कशासाठी करतोय हे आपल्याला माहीतच नाही आहे. अशा टाईप आपली लाईफ होऊन जाईल. ठीक आहे, मग आता नेमकं गोल्स काय असतात, कशा प्रकारे डिसाईड करायला पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल STP, LTP, शॉर्ट टर्म गोल्स, लाँग टर्म गोल्स. ठीक आहे, पण नेमकं हे शॉर्ट टर्म गोल्स आता सांगतात बरेच जण किंवा आपण रीड पण करतो की शॉर्ट टर्म गोल्स असायला पाहिजे, लाँग टर्म गोल्स असायला पाहिजे. किंवा तुम्ही आता स्टुडंट आहे, ठीक आहे, तर आपण जेव्हा एक्झाम देतो तर आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये पण क्वेश्चन करतात की व्हॉट इज युअर STP अँड व्हॉट इज युअर LTP, की तुमचे शॉर्ट टर्म गोल्स काय आहे आणि लाँग टर्म गोल्स काय आहे. ठीक आहे, तर आपण आज त्यांच्याबद्दल पण डिटेलमध्ये जाणणार आहे की शॉर्ट टर्म गोल कसे सेट करायचे, लाँग टर्म गोल कशा प्रकारचे असायला पाहिजे, कशी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे. कारण लक्षात घ्या, जे आपलं एम आहे किंवा गोल आहे त्याला 3 गोष्टी राहतात, व्हॉट, वेन अँड वाय. कुठल्या राहतात, व्हॉट, वेन अँड वाय. ठीक आहे, व्हॉट म्हणजे आपल्याला काय पाहिजे, देन वेन कुठल्या डेटला पाहिजे, आणि थर्ड आहे व्हाय, का बरं पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये एक एक करून बघणार आहे. तर गोलबद्दल समजलं आहे, गोल असणं गरजेचं आहे. गोलबद्दल मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल सांगतो
की अमेरिकेला एक केस स्टडी केलेली होती. या एका हॉलमध्ये 100 लोक बसलेले होते. त्यापैकी म्हणजे असा एक क्वेश्चन विचारण्यात आला की तुमच्यापैकी किती लोकांना गोल माहिती आहे. तुमच्यापैकी किती लोकांना माहीत आहे? रेज युअर हँड. इथं बसलेल्यांपैकी. ठीक आहे. तर तिथे असा एक क्वेश्चन करण्यात आला की तुमच्यापैकी किती लोकांना तुमचे गोल माहिती आहे. ठीक आहे. तर तिथं असं निदर्शनात आलं की 87% लोकांना गोल माहिती नाही आहे. फक्त वर्क करतात, येतात जातात, रोज त्यांची फक्त भाजी चेंज होते, बाकी काही चेंज होत नाही. आज वांग्याची भाजी, दुसऱ्या दिवशी गोबीची भाजी, याच्याशिवाय लाईफमध्ये काहीच नाही राहत जर गोल नसेल तर. ठीक आहे. मग आता असा क्वेश्चन विचारण्यात आला तर 100% लोकांपैकी 87% लोकांचे हात खाली होते. म्हणजे उरले किती? ओनली 13%. ओके. हा तरी मी खूप रेशो सांगितला. काही काही तर ठिकाणी असं आहे की 98% लोकांना स्वतःचे गोल माहीतच नाही आहे. ठीक आहे. मग आता 87% लोकांचे हात खाली होते, 13% लोकांचे हात वर होते. मग तिथे विचारण्यात आलं की कोणाकोणाचे गोल रिटर्नमध्ये आहेत. कोणी कोणी गोल काय करून ठेवलेले आहे? लिहून ठेवलेले आहे. तर मग त्यातले फक्त 3% हात वर होते. म्हणजे 3 लोकांचे हात वर होते आणि 10% लोकांचे हात काय होते? खाली होते. मग असं तिथून 10 वर्षानंतर एक केस स्टडी करण्यात आलं की हे जे 100 लोक त्या हॉलमध्ये अवेलेबल होते त्याच्याहून असं लक्षात आलं की हे जे 10% लोक होते ज्यांना गोल आपल्या माइंडमध्ये होते, माहिती होते. ठीक आहे. तर त्यांचं जे इन्कम आहे ते उरलेल्या 87% लोकांनी एवढं होतं. आणि हे जे 3% लोक आहे ज्यांना माहिती होते आणि गोल्स काय करून ठेवले होते, त्यांनी लिहून ठेवले होते, त्यांचं जे इन्कम आहे 97% लोक एवढं होतं. ठीक आहे. तर आपण एक म्हणजे असं म्हणू शकतो. आता काही लोक क्वेश्चन करतील, सर गोल लिहिणं एवढं इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे असं काय चेंज होणार आहे गोल लिहिल्यानंतर? आपण जेव्हा गोल लिहितो तर आपली एनर्जी लेवल वाढून जाते आणि त्या गोलला कसं अचीव करायचं आहे याच्यामागे आपण लागतो. समजलं आहे गोलबद्दल? गोल लिहिणंही गरजेचं आहे आणि गोल असणं पण गरजेचं आहे. नाही तर कितीही जरी आपण धावलो तर एकही गोल होणार नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट मी जे सांगितलं तुम्हाला, गोल कुठल्या टाईपचे असतात? शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. ठीक आहे. मग आता नेमकं शॉर्ट टर्म काय आहे आणि लॉंग टर्म काय आहे ते बघू आपण. ठीक आहे. आता फर्स्ट टर्म आपली जी आहे ती कुठली आहे? शॉर्ट टर्म. ठीक आहे. आता शॉर्ट टर्ममध्ये सिम्पल एक्झाम्पल तुम्ही घेतलेला आहे की आपण आपल्या लाईफचे शॉर्ट टर्म गोल कसे डिसाईड करू शकतो. ठीक आहे. आता थिंक की आपल्याकडे 1 लाख रुपये आहे. ठीक आहे. काय विचार करायचा आहे? आपल्याकडे किती रुपये आहे? 1 लाख रुपये. जर आपल्याकडे 1 लाख रुपये असतील अकाउंटमध्ये तर आपण काय काय खरेदी शकतो? म्हणजे काय काय विकत घेऊ शकतो? एखादा मोबाईल फोन घेऊ शकतो, एखादी वॉच घेऊ शकतो, एखादा सनग्लासेस घेऊ शकतो, शूज घेऊ शकतो, कपडे घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे 1 लाख जर असेल तर आपण काय काय खरेदी करू शकतो? ज्या छोट्या मोठ्या आपल्या वस्तू आहेत त्या खरेदी करू शकतो. नेक्स्ट जर आपल्याकडे 10 लाख असतील, किती असतील आपल्याकडे? 10 लाख. आपल्या अकाउंटमध्ये जर 10 लाख असेल तर आपण काय काय खरेदी शकू? ठीक आहे. अशा टाईप विचार करायचा. नेक्स्ट इफ यू हॅव 1 करोड, म्हणजे असं विचार करायचा की आपल्या खात्यात किती आहे? 1 करोड रुपये. मग आपण काय काय खरेदी करू शकतो? आणि दुसरं काय? 10 करोड. ठीक आहे. इमॅजिन करणं गरजेचं आहे. आज आपल्या अकाउंटमध्ये भलेही नसतील पण फ्युचरमध्ये जी स्थिती आज आहे तसंच आपण राहणार आहे का? नाही राहणार. आपण डिसिजन घेतलेला आहे. आपण जर हा व्हिडिओ बघत आहे किंवा हा सेमिनार अटेंड करत आहे याचा अर्थ आहे की आपल्या जिज्ञासा आहे की आपल्याला समोर लाईफमध्ये जायचं आहे. आपल्या अकाउंटमध्ये आज जरी तेवढी अमाऊंट नसेल पण एक दिवस आवश्यक असणार आहे. ठीक आहे. मग शॉर्ट टर्म गोल कसे डिसाईड करायचे लक्षात आलं तुमच्या? अकाउंटमध्ये म्हणजे असं बसून थोडंसं इमॅजिन करायचं की आपल्या अकाउंटमध्ये 1 लाख असते तर आपण काय खरेदी केलं असतं? 10 लाख असते तर काय खरेदी केलं असतं? 1 करोड असतं तर आपण कुठं गेलो असतो, काय घेतलं असतं? 10 करोड असते तर काय केलं असतं? ठीक आहे. तर लक्षात घ्या, 1 लाख 10 लाखापर्यंत असते आपण ॲपलचा मोबाईल, ठीक आहे, लॅपटॉप, वॉच, फॉरेन टूर असं इमॅजिन करू शकतो. कुठं कुठं काय काय करायचं आपल्याला. ठीक आहे. राईड करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. फॉरेन टूर विथ फॅमिलीसोबत फॉरेनला फिरायला चाललेले आहे तर आपल्या अकाउंटमध्ये करोड आहे, 10 करोड आहे तर प्लॅन करू की नाही करू आपण? ठीक आहे. देन बघा, बंगलो, कार. पहिले गोल्स कोणते राहतात आपले? आपलेच गोल राहतात ना जे आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे. आपल्याला एक चांगलं घर पाहिजे आहे, चांगली काय पाहिजे आहे? कार पाहिजे आहे. ठीक आहे. फॉरेन टूर करायचे आहेत. ठीक आहे. तर ह्या कोणत्या गोष्टी झाल्या? शॉर्ट टर्म गोल झाल्या. आणि दुसरं मी एक शॉर्ट टर्म गोलला असंही म्हणू शकतो, म्हणजे मी म्हणतो, आता तुम्ही बघा, सेल्फिश गोल म्हणेल मी याला. काय म्हणेल? सेल्फिश गोल. कारण आपण आतापर्यंत कोणाचा विचार केला?
स्वतःचा, की मला एक चांगली गाडी पाहिजे, मला एक चांगला बंगला पाहिजे, मला फॉरेन टूर करायचा आहे, माझ्या फॅमिलीला सोबत न्यायचं आहे, किंवा चांगली वॉच पाहिजे, गॉगल पाहिजे, सर्व काही पाहिजे. मला सांगा हे सर्व काही तुम्हाला भेटलं. तुमच्या अकाउंटमध्ये 10 करोड आहे, तुमच्याजवळ एक 3 करोडाचा बंगलाही आहे, चांगला एक कारही आहे, ठीक आहे, तुम्ही चांगली एक लाविश लाईफ जगत आहे. हे एवढं सफिशियंट आहे का तुम्ही मला सांगा लाईफमध्ये? हे तर सेल्फीच झालं ना, आपल्या स्वतःबद्दलचं झालं. दुनिया आपल्याला लक्षात ठेवेल असंही तर काहीतरी पाहिजे. आपण स्वतःसाठी आलो आहे का फक्त? लोक कधी लक्षात ठेवतील आपल्याला? जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगू. जसं आता हा सेमिनार सुरू आहे, हा कोणासाठी सुरू आहे? लोकांना मोटिवेट करण्यासाठी, की त्यांनी पण आपले गोल काय केले पाहिजे, अचीव केले पाहिजे, आणि मला लक्षात ठेवलं पाहिजे. आलं का लक्षात? इन्कम सोर्स तर राहतोच, पण आपलं छाप सोडून जाणे हा पण एक मोठा एम आहे. आणि तो गोल म्हणू आपण कुठला? लॉंग टर्म गोल, LTP. ठीक आहे. तर लॉंग टर्म गोलमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, ड्रीम बिग, सेट गोल्स, थिंक ॲक्शन. इथं आपल्याला लॉंग टर्म गोल आणि बिग गोल म्हटलं की एक व्यक्तीची जरूर आठवण होते. हु इज हिम? APJ अब्दुल कलाम. कोणाची आठवण व्हायला पाहिजे? APJ अब्दुल कलाम. काय म्हणतात ते? ठीक आहे. तर APJ अब्दुल कलामचं एक वाक्य आहे, ठीक आहे, आय थिंक याच्यानंतर आहे, सॉरी, ठीक आहे. सर्व फेमस वाक्य सर्वांना माहीत आहे की ड्रीम्स आर द थिंग विच we do not see in the sleep. Dreams are the thing which do not allow us to sleep. ड्रीम अशी गोष्ट आहे जी आपल्याला स्वप्नात दिसत नाही. ड्रीम अशी गोष्ट आहे जी आपल्याला झोपूच देत नाही. म्हणजे बिग ड्रीम असायला पाहिजे, ती आपल्याला काय देते? एनर्जी देते. आता मी एक खूप चांगलं बुक वाचलेलं होतं, त्याच्यात एक प्रॅक्टिस दिलेली आहे, 7 हॅबिट. तुम्ही बुक ऐकलं असेल, 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ऑफ स्टीफन कोव्हे. खूप फेमस बुक आहे. त्यातली एक स्टोरी आहे छोटीशी, मी सांगतो तुम्हाला. बिग गोल त्याच्यावरून कसे असायला पाहिजे हे तुम्हाला समजतील. ठीक आहे. आता आपण सर्वजण डोळे बंद करून एक विचार करा की आपण एका फ्युनरलला चाललेलं आहे. फ्युनरल म्हणजे समजते? ठीक आहे, अंतिम यात्रा. अंतिम यात्रेला चाललेलो आहे. ठीक आहे. सर्व आपल्या ओळखीचे लोक आपल्यासोबत चाललेले आहेत. ठीक आहे. आणि आपण स्मशानामध्ये पोचल्यानंतर आपण जेव्हा बघतो ते फ्युनरल कॉफिन जे राहते, ते कॉफिन ओपन करून बघतो, तर ते दुसरं कोणी नसून ते आपलंच फ्युनरल आहे. असं इमॅजिन करायचं आहे की ते फ्युनरल कोणाचं आहे? आपलं स्वतःचं आहे. ठीक आहे. म्हणजे याला म्हणतात टू बिगिन विथ द एंड इन अ माइंड. म्हणजे अंत लक्षात घेऊन सुरुवात करणे, की आपला अंत कसा होईल. ठीक आहे. त्याच्यावरून काय करायची? सुरुवात करायची. की एक फ्युनरलला आपण गेलो आणि आपल्याला सडनली माहीत पडलं की ते फ्युनरल कोणाचं आहे? आपलंच आहे. डोळे बंद करून असं थोडंसं इमॅजिन करायचं, व्हिडिओ 2 मिनिट स्टॉप करून. ठीक आहे. तर आणि तिथे गेल्यानंतर आता आपला अंत झालेला आहे. ठीक आहे. आपण नेहमी जीवनात ऐकतो की 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. कोणते 4 लोक हे आपल्याला माहीत नाही नेमकं, की कोणते 4 लोक काय म्हणतील. ठीक आहे. तर हे जे 4 लोक आहे ते आपल्या अंतिम यात्रेच्या शेवटी बोलणारे आहेत. त्या फ्युनरलच्या ठिकाणी तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचं बघितलं असेल, जेव्हा फ्युनरल राहते टी व्हीवर शो राहतात, की काही लोक येऊन त्यांच्याबद्दल बोलतात की हा कशा प्रकारचा व्यक्ती होता, काय होता, याचं व्यक्तिमत्व कसं होतं. ते 4 लोक आपल्याला बघायचे आहे. लाईफमध्ये जगत असताना आजूबाजूचे 4 लोक काय बोलतात याच्यावर फोकस करायचा नाही, कारण ते आपल्याला काय करत असतात? डिस्ट्रॅक्ट करत असतात आपल्या गोलपासून. ठीक आहे. तर कोणत्या 4 लोकांबद्दल विचार करायचा आहे जे आपल्याबद्दल काय बोलतील. ठीक आहे. ते लोक पण आपण बघू आज. कोणाची फ्युनरल आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ठीक आहे. तर अशा टाईपची फ्युनरल इमॅजिन करू शकता तुम्ही. ठीक आहे. बघा आता जे 4 लोक आपण मेल्यानंतर आपल्या फ्युनरलला स्पीच करतील, ते लोक आपल्याबद्दल काय बोलायला पाहिजे हे इमॅजिन करून आपला लॉंग टर्म गोल ठरेल. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, फर्स्ट पर्सन फ्रॉम युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीतला एक व्यक्ती कोणतरी तुमच्याबद्दल बोलत आहे, तर तो व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलायला पाहिजे नेमकं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता युअर सन, की आपला मुलगा आपल्याबद्दल काय बोलला पाहिजे, किंवा आपला नेफ्यू काय बोलला पाहिजे, किंवा आपली वाईफ काय बोलली पाहिजे. फॅमिली पर्सन, एखादा असा फॅमिलीतला पर्सन, ठीक आहे, जो तुमच्याबद्दल बोलत आहे आणि तुम्हाला काय वाटते की तुम्ही कशा प्रकारचे पर्सनॅलिटी आहे असं त्यांनी बोललं पाहिजे तुमच्याबद्दल. ठीक आहे. की हा लव्हिंग पर्सन होता, फॅमिलीलासुद्धा टाईम देत होता, बाहेर जरी फेमस होता पण फॅमिलीसोबत पण रिलेशन चांगले होते. म्हणजे असं काय काय बोलायला पाहिजे ते राईट डाऊन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? युअर फ्रेंड ऑर कलिक. म्हणजे तुमचा एखादा मित्र
किंवा तुमचा वर्किंग पर्सन जो तुमच्यासोबत काम करत होता, ज्या कोणा कंपनीत किंवा ज्या कोणा जॉबवर तुम्ही आहात त्या ठिकाणी जो तुमच्यासोबत काम करत होता तो व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलला पाहिजे, नेमकं कशा प्रकारचा हा पर्सन होता, हेल्पफुल होता, नेहमी मदत करायचा, जेनरस होता, ठीक आहे, कधी पण मदतीला धावून यायचा, कशा प्रकारचा होता नेमका, हे तुमच्याबद्दल तुमचा मित्र काय बोलायला पाहिजे किंवा कलिग काय बोलायला पाहिजे हे राईट डाऊन करणं आवश्यक आहे. हा सेकंड पर्सन. थर्ड, वन फ्रॉम युअर सोसायटी. ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ठीक आहे, तुम्ही देश म्हणू शकता, तुमचा एरिया म्हणू शकता, तुमची सिटी म्हणू शकता, त्याला आपण नेमकं कसं कंट्रीब्यूट केलेलं आहे, काय त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपलं कंट्रीब्युशन, ठीक आहे, तिथल्या लोकांना कशा प्रकारची मदत आपल्या असण्यापासून झालेली आहे किंवा ते लोक आपल्याबद्दल काय बोलले पाहिजे, हे म्हणजे काय झालं, सोसायटीतला. हा झाला थर्ड पर्सन. आणि फोर्थ पर्सन, वन फ्रॉम युअर कास्ट. ज्या धर्मात आपण जन्माला आलो, ज्या जातीत आपण जन्माला आलो, त्या जातीसाठी आपण काही केलं की नाही, त्या धर्मासाठी आपण काही केलं की नाही, हे झाला आपला फोर्थ गोल. म्हणजे आपल्या कास्टमधला पर्सन आपल्याबद्दल काय बोलला पाहिजे, सोसायटीमधला पर्सन काय बोलला पाहिजे, फॅमिलीमधला आणि कुठला फ्रेंड आणि कलिग, हे 4 लोक आपल्याबद्दल मेल्यानंतर काय बोलतील, ठीक आहे, हे काय देते आपल्याला, बिगिन विथ द एंड इन अ माइंड याला म्हणतात. अंत बघून आत्ता सुरुवात करणे. मग आता मेल्यावर तर आपण नाही करू शकत ना, मग आताच आपलं बिहेव आपल्याला चेंज करावं लागेल की आपण त्यांच्यासोबत कसं वागणार आहे. आता तुम्ही जर त्यांच्यासोबत चांगले वागलेच नाही ते चांगले बोलतील का तुमच्याबद्दल, म्हणजे सुरुवात आता करावं लागेल आपल्याला. आपण जर आता त्यांच्यासोबत चांगलं वागू, फॉर एक्झाम्पल फॅमिलीला टाईम दिला, फॅमिली पर्सन चांगला बोलेल, फ्रेंडची हेल्प केली, फ्रेंड चांगला बोलेल, सोसायटीमध्ये काही योगदान असलं ते चांगले बोलतील, ठीक आहे. आता प्रत्येकाला तर हेच वाटतं आपल्याबद्दल चांगले बोलले पाहिजे म्हणून, कोणी असं आहे का ज्याला वाटतं आपल्याबद्दल वाईट बोललं पाहिजे कोणी, बरोबर आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, मग आता आपले लॉंग टर्म गोल काय असू शकतात, की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. आपल्या देशामध्ये काय आहे, अनएम्प्लॉयमेंट. आपण बघतो की बरेच ग्रॅज्युएट होत आहेत पण काय अवेलेबल नाही आहे, एम्प्लॉयमेंट अवेलेबल नाही आहे. तर आपला लॉंग टर्म गोल असा असू शकतो की आपण एखादी इंडस्ट्री स्थापन करायला पाहिजे जेणेकरून तिथं मी लोकांना काय देऊ शकेल, काम देऊ शकेल. लोक म्हणतात पैसा कमावून काय करू. काही जणांचा असाही प्रश्न असतो की मला काही पैशाची आवश्यकता नाही, मला काही शौक नाही, मला हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. अरे बाबा तू नको घेऊ, तुला नाही पाहिजे ना, तू नको घेऊ, तू डोनेट कर. तू काय कर, डोनेट कर. ते पैसे कमाव तसं आधी की आधीच नाही पाहिजे, ठीक आहे. मला एक छोटंसं एक्झाम्पल आठवतं याच्यावरून, की एक समजा तगडा पैलवान आहे आणि एक बारकासा मुलगा आहे, ठीक आहे, आणि दोघांमध्ये भांडण झालं. तर बारक्या मुलांनी जर म्हटलं पैलवानला की जा तुला माफ केलं, तर लोक काय करतील, हसतील. लोक काय करतील, हसतील. कारण कोण माफ करत आहे, बारका मुलगा. आणि जर पैलवाननी म्हटलं तर मानतील ना, जाऊ दे बाबा वाचलं तू आज तू काय झालेला आहे आज, सेव झालेला आहे, वाचला आज, ठीक आहे. तर मग लक्षात घ्या, पहिले तेवढं स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे. नाही तर मग मला काही नाही पाहिजे, लाईफमध्ये काही कमवायचंच नाही, आपल्या घरी भरपूर आहे, अरे बाबा ते वडिलांनी कमावलेलं आहे, तू कमाव, काहीतरी कर, ठीक आहे. आणि करून काय करायचं, आपले उद्देश तर जरी तुमचे पूर्ण झालेले आहे पण देशाप्रती तर उद्देश आहे आपले. लक्षात आलं का, आपल्यापुरतं जरी आपल्या घरी आहे तर आपल्या लॉंग टर्म गोल्समध्ये आपली कंट्री पण आहे. नाही तर आताचं जस्ट घडलेलं याचं उदाहरण बघतो आपण, तालिबान आणि अफगाणिस्तानचं. तुझ्या घरी किती असेल, एखादं तालिबानसारखा येऊन लुटून घेऊन चालला जाईल ना तुला. लक्षात आलं का. तर आपल्या कंट्रीप्रती आपलं काय असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, ठीक आहे. तर आपल्या कंट्रीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आताही आहे आणि समोर वाढत जाणारा कुठला आहे, अनएम्प्लॉयमेंट. तर एवढे रिच बना की आपण लोकांना काय देऊ शकलो पाहिजे, एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकलो पाहिजे, ठीक आहे. दुसरं ऑर्फनेज, ठीक आहे, ओल्ड एज होम, लोकांची मदत करणे, ठीक आहे. हे लॉंग टर्म गोल आहे सर्व. एखादं फ्री एज्युकेशन स्कूल, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं एखादं स्कूल आपण उभं करू शकलो पाहिजे, असंही एक स्वप्न असू शकते मोठ्या स्वप्नांमध्ये, ठीक आहे. मोठं स्वप्न, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री काही पण बनू शकता, मोटिवेशनल स्पीकर बनू शकता, जे काही असेल तुमचं मोठं ड्रीम जे असेल ते आपण लॉंग टर्ममध्ये टाकू. कारण या प्रोसिजरमध्ये काय लागते, वेळ लागते, सडनली होणाऱ्या गोष्टी नाही आहे, ठीक आहे. प्रॅक्टिकली आपण आपल्या गोलच्याबद्दल असलं पाहिजे. नाही तर ड्रीम पाहिला आज मला उद्या देशाचा प्रधानमंत्री बनायचा आहे का, परवा बनणार आहे का, प्रॅक्टिकलिटी पाहिजे ना थोडी. म्हणून त्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल म्हटलेला आहे की लवकर कुठले अचीव होऊ शकतात, नंतर कुठले अचीव होऊ शकतात. ठेवू शकता ना तुम्ही, लॉंग टर्म गोलमध्ये ठेवू नाही शकत का. एखादा आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मुख्यमंत्री व्हायचं ड्रीम पाहू नाही शकत का, लोकच होतात ना, दुसरं कोणी होते का.
कोणी बाहेरचा एकटी होऊन राहिला का इथे? आणि आपला देश तर एवढा चांगला आहे. मागे एक एक्झाम्पल घडलं आपल्या देशात, समजा की आपलं हिंदू राष्ट्र असून एक कॅथलिक वुमन आपला देश चालवत होती. आपला देश कोण चालवत होती? कॅथलिक वुमन. प्राईम मिनिस्टर कोण होता? सिख, बरोबर आहे. आणि आपले राष्ट्रपती कोण होते? मुसलमान, मॉमेडियन, बरोबर आहे. म्हणजे राष्ट्र हिंदू म्हणजे आपल्या देशात काही घडू शकते. अरे हो की नाही? म्हणजे हिंदू मेजॉरिटी 70% लोक हिंदू असतानाही जर मायनॉरिटी पर्सन जर प्राईम मिनिस्टर राष्ट्रपती पद भूषवू शकते तर कोणीही भूषवू शकते. म्हणजे प्रत्येकामध्ये काय आहे? कॅपॅबिलिटी. आता रिसेंटचे आपले प्राईम मिनिस्टर जे आहे, आपण म्हणतो चाय विकणारे प्राईम मिनिस्टर, की काय विकत होते? चहा विकत होते, बरोबर आहे. ते जर प्राईम मिनिस्टर पदापर्यंत पोहोचू शकते, त्यांची काय इकॉनॉमिकल कंडिशन होती? आपण म्हणतो इकॉनॉमिकल कंडिशन पाहिजे आपल्याला. इकॉनॉमिकल कंडिशननं झालेले आहेत का ते प्राईम मिनिस्टर? लोकांच्या वर्क थ्रू झालेले आहेत. आताही जर बघितले तर इकॉनॉमिकल कंडिशन काहीच नाही आहे. म्हणजे जर चांगलं एम असेल, चांगलं जर सोसायटीला द्यायचं असेल तर आपण त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. APJ अब्दुल कलामकडे कोणती प्रॉपर्टी होती? फेल्युअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर APJ अब्दुल कलामला पायलट बनायचं होतं, ठीक आहे. पण ते त्या एक्झाममध्ये काय झाले? फेल झाले. पण नंतर अचिव्हमेंट असं झालं की तिन्ही सेनाचे प्रमुख झाले. राष्ट्रपती काय असतो? आपल्या तिन्ही सेनांचा काय असतो? प्रमुख असतो. म्हणजे आपण जर डिसाईड केलं तर काहीही करू शकतो, ठीक आहे. द ओनली डिफरन्स बिटवीन सक्सेस अँड फेल्युअर इज द ॲबिलिटी टू टेक ॲक्शन. जर आपण पहिले आपले गोल डिसाईड केलेले आहे, ठीक आहे, तर काय महत्त्वाचं आहे तिथं? ॲक्शन घेणं. बरेच जण म्हणतात मी करू शकतो. अरे बाबा, तर कर ना. करू शकतो तर महत्त्वाचं काय आहे? करणं. कारण जोपर्यंत आपण ॲक्शन घेत नाहीत, एक वाक्य आहे की नॉलेज विदाऊट ॲक्शन इज अ वेस्ट. म्हणजे जर आपल्याकडे नॉलेज आहे ना, आपण काही ॲक्शनच नसून घेऊन राहिलो तर ते पूर्णपणे काय आहे? वेस्ट आहे. म्हणजे आता बघा की एखाद्याला वाचता येते पण तो वाचत नाही, आणि एखादा अनपढ आहे तोही वाचत नाही. या दोघांमध्ये काही फरक आहे का? ह्याला वाचता येते पण हा वाचत नाही, आणि त्याला वाचता येत नाही बिचाराला. दोन्ही काय आहे? सेम आहे. जर वाचता येत असेल तर वाचायला पाहिजे, चालता येत असेल तर चालायला पाहिजे, धावता येत असेल तर धावायला पाहिजे. कारण तुमची ॲक्शनच बोलते. तुम्हाला किती नॉलेज आहे याच्यावर काही डिपेंड करत नाही, ठीक आहे. तर ॲक्शन गरजेची आहे. आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग द राईट डिसिजन. बरेच जण विचार करतात की डिसिजन कशी घ्यायची, ठीक आहे, तर राईट ठरेल की रॉंग ठरेल, ठीक आहे. मी नेहमी सांगतो तुम्ही एक कुठलंही स्ट्रॉंग डिसिजन घ्या आणि 10 लोकांना विचारायला जा की हे माझं डिसिजन बरोबर आहे का. तुम्हाला 8 लोक निगेटिव्ह बोलणारे सापडतील. आलं का लक्षात? तुम्ही एखाद्या पोलिसाला विचारा मी पोलीस बनू का? नाही रे बाबा, पोलीस नको बनू. पोलीस सोडून तू काही बन. आलं का लक्षात? एखाद्या डॉक्टरला जाऊन विचारा मी डॉक्टर बनू का? नाही नाही नाही, डॉक्टर बनून काहीही सोड, म्हणजे काहीही बनतो दुसरं, पण हे नको बनू. म्हणजे प्रत्येकजण काय सांगते? हे करू नको. म्हणजे जो स्वतःचं काम करत आहे तो सांगते हे काम करू नको, हे सोडून तू. एखाद्या बँक मॅनेजरला जाऊन विचारा तुम्ही की मी बँकेची प्रिपरेशन करता, पागल झाला. बँकेत किती काम आहे? 41,000 लोक अधिक वर्किंगमध्ये पाहिजे, आम्ही 5-5 लोकांचं काम करून राहिलो. करू नको, दुसरं काहीतरी कर. नेमकं करावं काय, ठीक आहे. तर डिसिजन कधीच राईट किंवा रॉंग नसते. डिसिजन घेणं आहे आणि आपल्या डिसिजनला काय प्रूव्ह करणं आहे? आपल्याला राईट प्रूव्ह करणं आहे. हे रतन टाटाचं म्हणणं आहे बघा. आय डोंट बिलीव्ह इन टेकिंग इन अ राईट डिसिजन. आय टेक डिसिजन अँड देन मेक देम राईट. मी आधी डिसिजन घेतो आणि मग त्यांना राईट काय करतो? प्रूव्ह करतो. म्हणजे यांच्याबद्दलचं एक हे वाक्य यांनी कधीच आहे, मी सांगतो तुम्हाला. यांनी जॅग्वार कंपनी ॲक्वायर केली होती. कुठली केली होती? जॅग्वार. तर जॅग्वार एक लॉस मेकिंग कंपनी होती आणि यांच्या डिसिजनला प्रत्येक जणांनी विरोध केला, ठीक आहे. तर यांनी जेव्हा ती कंपनी ॲक्वायर केली तर असं म्हणतात की पूर्ण शेअर मार्केट क्रॅश झालं. इंडियाचं शेअर मार्केट काय झालं? क्रॅश झालं. त्यावेळेस यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की अरे तुम्ही हे डिसिजन कसं काय घेतलं? तर त्यांनी काय वाक्य सांगितलं की मी डिसिजन घेतो आणि नंतर त्याला राईट प्रूव्ह करतो. आता असं म्हटलं जाते की यांची सर्वात मोठी प्रॉफिट मेकिंग कंपनी ते जॅग्वारच आहे. सर्वात जास्त टाटाला इन्कम कमावून देणारी सध्याची कंपनी कोणती आहे? जॅग्वार. म्हणजे तेव्हा डुबीत होती आणि यांनी ते डिसिजन घेतलं, ती कंपनी विकत घेतली आणि त्याला काय प्रूव्ह केलं? राईट प्रूव्ह केलं. तर डिसिजन चुकीचं आहे की बरोबर आहे याच्यात वेळ गमावण्यापेक्षा डिसिजन घ्या, त्याच्यावर ॲक्शन घ्या आणि कामाला लागा, असं सरळ त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. जर आपलं डिसिजन चुकलं तर जास्तीत जास्त काय होईल? जास्तीत जास्त काय होईल? लॉस होईल.
पण त्या रॉंग डिसिजन मधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल. काहीच न केल्यापेक्षा काही केलेलं कधीही बेटर आहे. काहीच न केल्यापेक्षा काही केलेलं काय आहे, कधी बेटर आहे. बरोबर आहे. लोक आता आपण आपल्या क्लासमध्ये बघतो किंवा तुमच्या शाळेमध्ये बघा, आपल्याला 2च पर्सन आठवून राहतात. कुठले? फर्स्ट, जो फर्स्ट आला, आणि सेकंड जो लास्ट आला. म्हणजे त्यानं काही केलं नाही, यानं काहीतरी केलं. मधातले आवे लड्डूवाला कार्यक्रम आहे. ठीक आहे. तर एक तर काहीतरी करा, डिसिजन घेणं गरजेचं आहे. एक तर मग अभ्यासच नका करू, आणि करसान तर असा करा की हिस्ट्री बनली पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. नाही तर आले, क्लासला बसले, थोडंसं प्रॅक्टिस केली, चालले, ते लक्षात येणार नाही. लक्षात कोण राहतील? ज्यांचे रिझल्ट्स आलेले आहेत, किंवा जे आलेच नाहीत, मग इथं टेन्शनच खतम. ठीक आहे. नेक्स्ट बघू. गोल, इम्पॉर्टन्स ऑफ गोल. गोल असणं का गरजेचं आहे? गोल असणं गरजेचं याच्यासाठी आहे की लाईफमध्ये जर आपल्या गोल्स असले तर आपल्याला एक एनर्जी भेटते त्यांना अचीव करण्याची. ठीक आहे. आता मिल्खा सिंग आपण बघतो. ठीक आहे. पिक्चर बघितला आहे सर्वांनी मिल्खा सिंग? मिल्खा सिंगमध्ये बघा, जेव्हा मिल्खा सिंग फर्स्ट टाईम धावले तर कशासाठी धावले? मिल्खा सिंग काय बॉर्न रनर होते का? इनबॉर्न रनर होते का मिल्खा सिंग? नाही. फर्स्ट टाईम कायसाठी धावले? दूध. जेव्हा ते थकले होते, पडले होते, त्यांच्या मित्रांनी सांगितलं की दूधबद्दल विचार कर. मिल्खा सिंग दूध 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 जिंकून गेले. बरोबर आहे. सेकंड टाईम कशामुळे जिंकले? सेकंड टाईम आठवते? कोट, ब्लेझर, इंडियाचं ब्लेझर पाहिजे, मार खाल्ला, सर्व केलं, त्यांना जोडलं, पायाला लागलं, काय पाहिजे होतं? इंडियाचं ब्लेझर. त्याच्यासाठी धावले. थर्ड टाईम त्यांच्या गर्लफ्रेंडला प्रॉमिस केलं होतं की माझ्या नावावर एक दिवस इंडियामध्ये सुट्टी असेल. माझ्या नावावर एक दिवस इंडियामध्ये काय असेल? पाकिस्तानमध्ये रेस धावले होते ना, त्यांना डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानच्या कोचने. काय वाक्य म्हटलं होतं? मिल्खा सिंग, ये रेस तुम्हारी जिंदगी की आखिरी रेस हो सकती है. तर मिल्खा सिंगचा आन्सर होतो दौडूंगा भी वैसे ही. काय आन्सर होतं? दौडूंगा भी वैसे ही. डायरेक्ट त्यांना किताब भेटला. कोणता? फ्लाइंग जट. आज तू दौडा नाही आहे म्हणते, काय आहे? उडा आहे. आलं का लक्षात? म्हणजे ते डिस्ट्रॅक्ट झाले का स्वतःच्या गोलपासून? डिस्ट्रॅक्ट झाले नाही. आपण बरेच जण बघा, आपल्याला एनर्जी जे भेटते ते खाण्यापिण्यातून नाही भेटत. खाण्यापिण्या हा थोडासा पार्ट आहे. ठीक आहे. जे लोक सक्सेसफुल होतात लाईफमध्ये, काहीतरी अचीव करतात, त्यांच्या इकडे हे 24 तासच आहे. काही वेगळा टाईम आहे का? काही वेगळं जास्त वेळ दिला आहे का देवानी त्यांना? किंवा 10 ग्रॅम ब्रेन जास्त दिला आहे का? काहीच जास्तीचं नाही आहे. त्यांच्यासमोर त्यांचे गोल आहे, क्लिअरिटी ऑफ गोल आहे. ठीक आहे. गोलची जर आपल्यासमोर क्लिअरिटी असेल तर आपण अचीव करू शकतो, आणि तेवढी एनर्जी आपल्यात राहते की आपल्याला एवढ्या दिवसात हा गोल काय करायचा आहे? अचीव करायचा आहे. आणि एक जर क्लिअर फोकस आपल्याजवळ असेल तर मग आपण त्या मार्गाने धावायला लागतो की एवढ्या दिवसात हे संपलंच पाहिजे. जसं आपल्यात एनर्जी असते 10वी-12वीच्या वेळेस, 10वी-12वीचे मुलं खूप फोकस असतात. 12वी सायन्स जर असेल ना, सकाळी 6 वाजता क्लास, तिकडून आला की कॉलेज, तिकडून आला की 12वी, हे झालं की फिजिक्सचा क्लास झाला की केमिस्ट्री, मग त्याचं ते डॉक्टरची प्रिपरेशन सुरू राहते, त्याला IIT पाहिजे, IIM पाहिजे, त्याच्यासाठी प्रिपरेशन करते. तो इतकी मेहनत करते. तेवढी मेहनत जर इकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये केली ना, 6 महिन्याच्यावर कुठली एक्झाम तुम्ही काढू शकता. किती महिन्याच्या आतमध्ये? तुम्ही विचार करा. स्टुडंट आहो आपण सर्वजण. ठीक आहे. तो स्टुडंट 12वीत 3 वाजता उठला आहे की नाही उठल्या? एक तर 3 वाजता उठल्या, नाही तर 2 वाजेपर्यंत जागल्या. आता कोणाला रात्री जागाची सवय असेल, कोणाला सकाळी उठायची सवय असेल. UPSCवाले स्टुडंट बघा 16-16 तास अभ्यास करतात की नाही करत सध्या? तर तुम्ही पुण्याला, दिल्लीला कधी बघितलं, लायब्ररीमध्ये एक वेळा व्हिजिट करा. 16-16 तास अभ्यास करतात. 24-24 तासाच्या लायब्ररीज आहेत तिथे. मग ते बरोबर मरतात का? मेहनत केल्याने कोणीच मरत नाही. तुम्ही जर चाहे तर जेवढी पाहिजे तेवढी मेहनत करू शकता. ठीक आहे. फक्त एक आहे की मेहनत करताना आपण 3 गोष्टी आहे: रिस्पॉन्सिबल, हॅपी अँड सक्सेसफुल. मेहनत करताना पहिली गोष्ट तर आपण हॅपीली मेहनत केली पाहिजे. ठीक आहे. एक मी माझ्यासोबत घडलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो की आता पर्सनॅलिटी मेंटेन करायची आहे, बॉडी मेंटेन करायची आहे. तर बॉडी मेंटेन करायची आपण सर्वात पहिले विचार करतो जिमचा. कशाचा विचार करतो? जिमचा. पण आपण जिममध्ये जातो, 7-8 दिवस, 10 दिवस खूप मेहनतनी जिम मारतो, आणि आपल्याला असं माहीत पडते की आपण जिम मारून जेव्हा आलेलो आहे तर आपली बॉडी थकलेली आहे, म्हणजे समोरचं काम आपण करू शकत नाही. एखाद्याला जर जिम आवडत असेल तर तो एक वेगळा पोर्शन आहे. पण एक जो फक्त मेंटेन करायसाठी गेलेला आहे, स्वतःला काहीतरी जबरदस्तीनं करायचं आहे अशा टाईप, तो 10-15 दिवसाच्या वर जिम नाही मारू शकत. किती दिवसाच्या वर? 10 ते 15 दिवसाच्या वर. मग मला सांगा, फिट राहण्यासाठी फक्त एकच ॲक्टिव्हिटी आहे का? अरे एकच ॲक्टिव्हिटी आहे, फक्त जिमच आहे का फिट राहण्यासाठी? आपण वॉक नाही करू शकत, रनिंग नाही करू शकत,
एखादं आपल्याला क्रिकेट आवडत असेल, क्रिकेट नाही खेळू शकत, बॅडमिंटन नाही खेळू शकत, कुठला आपल्या आवडीचा स्पोर्ट नाही करू शकत का? कुठलाही करू शकता. जे आवडते ते करा, जे नाही आवडत ते कशाला करता? आलं का लक्षात? दुसरा एक मेन पॉईंट तुम्हाला फिजिकलबद्दल क्लिअर करतो, जो माझाही डाऊटफुल होता, तुमचाही क्लिअर करतो, आता माझा क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे, काही जण म्हणतात मी बारीक आहे, ठीक आहे, मी थोडी ना मोठा आहे, मी कुठं फिरत बसू, मी अजून बारीक होऊन जाईन, गायब होऊन गेलो तर कोण शोधून दुर्बीन लावून. ठीक आहे, तर लक्षात घ्या, फिजिकल ॲक्टिव्हिटी जी राहते ती आपल्याला निरोगी राहण्यासाठी राहते. दिवसभर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी असली पाहिजे याच्यासाठी राहते, ना की याच्यासाठी की आपली हेल्थ कमी झाली पाहिजे किंवा जास्त झाली पाहिजे. आपल्यात ऑक्सिजन लेवल चांगली असली पाहिजे, एनर्जी लेवल चांगली असली पाहिजे, आपण आपल्या गोलवर फोकस करू शकलो पाहिजे, याच्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे, ना की आपल्याला बॉडी कमी करायची आहे किंवा जास्त करायची आहे. लक्षात आलेलं आहे? फिजिकल ॲक्टिव्हिटी कशासाठी पाहिजे? आपण फिजिकली फिट राहायला पाहिजे आणि आपल्या गोलला काय करू शकलो पाहिजे? अचीव करू शकलो पाहिजे. क्लिअर आहे? ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. गोलबद्दल तुमच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, बघा, व्हॉट वी कॅन अचीव इन लाईफ इज ओनली लिमिटेड बाय द रीच ऑफ अवर इमॅजिनेशन. ठीक आहे, काय म्हणते? अगेन, व्हॉट वी कॅन अचीव इन लाईफ इज ओनली लिमिटेड बाय द रीच ऑफ अवर इमॅजिनेशन. म्हणजे जिथं जिथं आपलं इमॅजिनेशन पोचू शकते ते सर्व आपण अचीव करू शकतो. मानवाने सर्व केलेलं आहे. ठीक आहे, याच्यात 2 इमेज टाकायच्या राहिलेल्या मी तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल. आता बघा, काही वर्षाआधी एखाद्या व्यक्तीनं म्हटलं असेल की मी एक हवेमध्ये एक पत्रा उडवेल, त्याच्यावर एक सोफा सेट असेल, AC असेल, दिवाण असेल. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी असतील तर त्यावर लोक हसले असतील. पण त्यांनी त्यावेळेस इमॅजिन केलं. कोणाबद्दल बोलत आहे मी? राईट ब्रदर्स. कोणाबद्दल बोलत आहे? राईट ब्रदर्स. विमानाचा शोध लावला ना, उडवलं ना सर्व काही हवेत. ठीक आहे, पण जेव्हा त्यांनी सांगितलं असेल त्यावेळेस इमॅजिनेशन पॉवरच्या बाहेर होतं लोकांच्या, लोक हसले असतील त्यांच्यावर. पण मानवाने आतापर्यंत जे जे इमॅजिन केलेलं आहे ते सर्व क्रिएट केलेलं आहे. बरोबर आहे? इथून 100 वर्ष आधीचा विचार केला तर आपण 50च्या स्पीडनं जाण्याचा विचार नव्हतो करू शकत. बैलगाडीवर आपला देश चालत होता. बैलगाडी म्हणा, ठीक आहे, त्या इंग्रजांनी रेल्वे सोडला होता, ते शकुंतला वगैरे, त्याच्यावर आपला देश चालत होता. पण आता 100ची स्पीड आहे रेल्वेची, 200ची स्पीड आहे. ठीक आहे, विमानाने 700 किलोमीटरची स्पीड आपण अचीव करू शकतो. मोबाईल फोनचं इन्व्हेन्शन झालेलं आहे, ग्राम बेल. बरोबर आहे? ग्राम बेलने म्हटलं असेल की लंडनचा माणूस अमरावतीत बोलू शकेल, हॅलो आशिष सर. त्यावेळेस हसले असतील लोक की एवढंसं डिव्हाइस आणि इथून तिथे बोलू शकतो. विचार करा, इमॅजिन करा की असं घडत कसं असेल, त्या माणसाने कसं इमॅजिन केलं असेल. आपण तर इझिली यूज करतो त्याला, त्या डिव्हाइसला, पण ते डिव्हाइस ज्यानं बनवलं त्याच्या इमॅजिनेशन पॉवरचा इकडे विचार करून पहा की असं काहीतरी डिव्हाइस बनवायचं आहे ज्यांना वायर आहे ना, केबल आहे, काहीच नाही आहे. डायरेक्टली फक्त तिथून हॅलो म्हटलं की इकडे हॅलो. येतं लक्षात? ठीक आहे, तर माणूस तिथपर्यंत पोचू शकतो जोपर्यंत तो काय करू शकतो? इमॅजिन करू शकतो. आता आपल्याला इलॉन मस्क सर्वांना नाव माहिती आहे. स्पेस एक्स. काय स्वप्न आहे? मार्समध्ये माणूस पाठवायचा आहे. कुठं पाठवायचा आहे? मार्सवर माणूस पाठवायचा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्वप्न एवढे मोठे मोठे आहेत लोकांचे. आपण नाही की तर छोटे छोटे तो स्वप्न पाहू शकतो. अरे पाहू शकतो की नाही पाहू शकत? ठीक आहे, लोक एवढे मोठे स्वप्न पाहत आहे आणि ते काही इनबॉर्न टॅलेंटेड किंवा इनबॉर्न त्यांच्याकडे काही मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज होते अशा टाईपचं काही आहे का? त्यांनी या लाईफमध्ये सर्व काही काय केलेलं आहे? अचीव केलेलं. आपल्या भारतातलं सर्वात मोठं एक्झाम्पल. ठीक आहे, सर्वात मोठं एक्झाम्पल आपले धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानींनी याच लाईफमध्ये सर्व काही अचीव केलेलं आहे. ठीक आहे, पेट्रोल पंपवर एका काम करत होते साध्या, आपल्याला माहीत आहे सर्वांना. ठीक आहे, तर एवढी कमी इकॉनॉमिकल कंडिशन असून त्यांनी मोठी नेली की नाही नेली? बनवली की नाही बनवली? बनवली ना, याच लाईफमध्ये बनवली, म्हणजे अचिवेबल आहे. ठीक आहे, तर हे जे आतापर्यंत आपण बघितलं हे सर्व काय होतं? व्हॉट, आपल्याला काय पाहिजे. कुठलं होतं हे? व्हॉट, आपल्याला काय पाहिजे. शॉर्ट टर्म गोल्स काय असायला पाहिजे, लॉंग टर्म गोल काय असायला पाहिजे, कशा प्रकारे ते सेट करायचे आहे आणि गोल सेट केल्यामुळे आपल्याला काय भेटते. ठीक आहे, तुम्हाला सकाळी 4 वाजता झोपेतून एकच गोष्ट उठू शकते, ते म्हणजे तुमचा गोल. काय उठू शकते तुम्हाला झोपेतून? तुमचा गोल. डोळ्यासमोर जर गोल असेल की 5 महिन्यामध्ये हे अचीव करायचं आहे, या वर्षामध्ये आपल्याला काय काय अचीव करायचं आहे, याच्या 5 गोलची जर एक आपण 10 सिक्रेटमधला पॉईंट आहे तो की व्हिजन बोर्ड जर एक बनवून आपण झोपेतून उठल्याबरोबर जिथे बघतो तिथं जर लावून ठेवला तर एक वेळा डोळे उघडल्यानंतर तुम्ही पुन्हा झोपू शकत नाही. पण एक त्याच्यामागे कंडिशन आहे की ते तुमचे रिअल ड्रीम असायला पाहिजे आणि खरंच तुम्ही त्याच्याबद्दल पॅशनेट असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण आपण बघणार आहे. शेवटचा पॉईंट वाय. ठीक आहे, तर त्याच्या आधी कोण आहे? व्हॅन. ठीक आहे, आता स्वप्न तर बघितलं, स्वप्न बघितलं.
एक घर पाहिजे, पण कधी? महत्त्वाचा पॉईंट काय आहे? कधी. नोकरी पाहिजे, पण कधी? नाही तर मग बरेच विद्यार्थी असे आहेत जे फक्त अभ्यास करतात, ड्रीम विचारलं तर नोकरीवर लागायचं आहे. अबे पण कधी लागायचं आहे? का 4 वर्ष अभ्यासच करत राहशील इथं? कंडिशन असेल ना काही ना काही तर ठरवायला पाहिजे की बा मी या वर्षी लागणार आहे, माझं ग्रॅज्युएशन व्हायचं आहे बा, मी सेकंड इयरला आहे, मी त्याच्या पुढच्या वर्षी लागणार आहे, असं काही तर असायला पाहिजे. याचं काय असते? फक्त मी MPSCचा अभ्यास करतो. बघा अभ्यासच करशील का? कुठली पोस्ट पाहिजे, त्या पोस्टसाठी आपण लायकीचं आहे की नाही आहे. नाही तर आपण बघतो की बरेच जण एखादी पोस्ट अचीव करून घेतात पण तिथे जाऊन आत्महत्या करतात, हो की नाही? बरेच जण आता बँक मॅनेजरनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा पोलीस इन्स्पेक्टर असेल त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. बरेच असे लोक आहेत जे आपले ड्रीम पोस्ट आहे ते तिथे लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, हो की नाही? आपण सुशांत सिंग राजपूतचं एक्झाम्पल आहे. काय नव्हतं त्याच्याकडे, सर्व काही होतं, पण तिथे जाऊन काय झालेली आहे? सुसाईड झालेली. आता तो वादास हे आहे, एक प्रश्न आहे की सुसाईड होती की काय होतं नेमकं, तर पण एक झालेलं आहे घटना, बरोबर आहे? म्हणजे काही गोष्टी अचीव करून पण आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन भेटत नाही. तर ड्रीमची एक क्लॅरिटी असायला पाहिजे. जर तुम्हाला PSI व्हायचं आहे किंवा IPS व्हायचं आहे तर एक वेळा त्याची लाईफ जगून पहा इन द सेन्स तिथं पाहतच की कशा प्रकारची लाईफ असते, दिवसभर कसं चालतं, एवढं मोठं टेन्शन आपण सांभाळू शकणार आहे का? ठीक आहे, याची जर क्लॅरिटी आपल्याला नसेल तर मग ते ड्रीम कधीच सक्सेस होणार नाही. आपण कितीही घंटे मेहनत करून घ्या. लक्षात येत आहे? तर आपल्याला काय माहीत पाहिजे? तारीख. काय माहीत पाहिजे? तारीख पे तारीख नाही, काय माहिती पाहिजे? तारीख, की मी हे गोष्ट किती तारखेला घेणार आहे, ही गोष्ट माझी कंप्लीट कधी होणार आहे. आता तुम्हाला सर तुमचं पहिले ठरलेलं आहे का? तर मी सांगतो माझ्या बाबतीत सर्व ठरलेलं आहे. मला इथून 15 वर्षानंतरचे गोल माहीत आहे, या वर्षीचे गोल माहीत आहे, त्याच्या 5 वर्षाचे गोल माहीत आहे, 10 वर्षाचे गोल माहीत आहे. आता जर रिसेंटबद्दल सांगायचं झालं तर 31 तारखेला मला सायकल घ्यायची आहे, हे गोल माझं डिसाइडेड आहे. किती तारखेला? 31 तारखेला. चाहे तर सायकल मी आजही घेऊ शकतो, आजही घेऊ शकतो, पण त्याच्यामागं काहीतरी कंडिशन आहे. मी माझं ठरवलं आहे की 21 दिवस जोपर्यंत कंटिन्यू आपल्याच्यानी मेंटेन होत नाही, फिजिकल जी ॲक्टिव्हिटी सध्या सुरू आहे, 21 दिवस जर मी करू शकेल तरच मी सायकल घेईल. 21 दिवस जर कंटिन्यू करेल तरच काय घेईल? सायकल घेईल. आज मला 10 दिवस झालेले आहेत, अजून किती दिवस बाकी आहे? 11. लक्षात येत आहे? तर हे अशा एक कंडिशन जोडायला पाहिजे की एवढं झालं की मी एवढं करू शकतो. लक्षात येत आहे? ठीक आहे. वेन, तर डेट देणं खूप गरजेचं आहे. जे काही तुमचं ड्रीम आहे पहिले तर एक लिस्ट बनवा मोठी जात चांगली. ठीक आहे. बरेच जण म्हणतात आमचं एकच ड्रीम आहे. अबे एकच काऊन ठेवतो? 50-100 ठेव. ड्रीम एकच असते का? अरे ड्रीम एकच आहे का? एक ड्रीम झालं मला नोकरी लागेल. बरं नोकरी लागला मरतं काय? नोकरी लागल्यावर काय? लग्न करशील, काही घर बांधशील, काही गाडी गिडी घेशील, लेकरं चांगल्या शाळेत शिकवशील, काही तर ड्रीम असेल समोरचा की फक्त नोकरीवर लागलं की याची समाधी लावून द्या, तिथं विषय खतम. असं राहील का? समोरची ड्रीम आहे ना, तर जे काही आहे ते लिहिणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण लिहितो ना, कारण फक्त नोकरी पाहिजे याच्यामुळे आपण अभ्यास नाही करत, त्याच्या समोरच्या प्रोसिजरमुळे अभ्यास करतो. कारण नोकरी लागल्यावर आपल्याला काय भेटणार आहे? ठीक आहे. तर ज्या घरात आपण राहतो आहे त्याच्यापेक्षा एक चांगलं घर भेटेल, एक चांगली गाडी असेल, चांगली लाईफस्टाईल असेल. मी सांगितलं हे शॉर्ट टर्म गोल्स आहे आपले. ठीक आहे. हे याच्यावरच आपल्याला थांबायचं नाही आहे, समोर लॉंग टर्मवर पण जायचं आहे. सोसायटीची मदत करायची आहे, आपल्या कास्टची मदत करायची आहे, फ्रेंड्सची मदत करायची आहे, एक चांगली पर्सनॅलिटी बनायची आहे. ठीक आहे. हे लॉंग टर्म गोल झाले. हे आहेत की नाही? मग हे लिहायला पाहिजे की नाही लिहायला पाहिजे? ठीक आहे. जेव्हा ड्रीम्स तुमचे क्लिअर असतात तेव्हाच तुम्हाला सकाळी चांगला जाग येतो आणि तेवढ्या एनर्जीनं तुम्ही पटकन ते कंप्लीट करून समोरच्या गोलकडे धावायसाठी लागता. लक्षात येत आहे? ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की 31 तारखेला काय घ्यायची आहे? सायकल. आता 31 तारखेला सायकल का घ्यायची आहे? बऱ्याच जणांचं बघा ड्रीम्स नेमकं काम काय करतात बघा, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ड्रीम्स आपल्याला एनर्जी देतात ॲक्शन घेण्यासाठी. आणि बऱ्याच जणांचं कसं असते, सर आता तर हिवाळा सुरू आहे, खूप थंडी आहे, कुठं 4 वाजता उठता, बरोबर आहे? आता काय सुरू आहे? हिवाळा. हिवाळ्यात 4 वाजता थंडी असते चांगली, मग आता कसं काय उठणार, कसं काय ड्रीमला फॉलो करू? ठीक आहे. मग आता हिवाळा झाला की उन्हाळा येते, किती ऊन असते बाहेर, 45 डिग्री, कोण निघेल बाहेर? 45 डिग्री ऊन आहे बाहेर, कोण निघेल? मग पावसाळा. म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी कंडिशन कधीच नसते, आपल्याला ती कंडिशन आणावी लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. मला सांगा, अभ्यासाच्या वेळेस आपण असं म्हणतो सकाळी 4 वाजता कोण उठेल? मार्च एंडिंगचं जर टार्गेट असलं बँकेचं तर उठसाल नाही का? उठा लागतं की नाही उठा लागत?
मग सकाळी किती थंडी असली, बँकेचा जर जॉब असला, जासाल नाही का? तिथं म्हणसाल का आज माझं मूड नाही, राहू द्या, तुम्हीच करून घ्या साहेब, अरे असं म्हणता येईल का? ठीक आहे. मी नेहमी क्लासमध्ये एक एक्झाम्पल सांगतो की टेक युअर स्टडी ॲज युअर जॉब. आपल्या अभ्यासाला आपला काय समजा, जॉब समजा. कारण आपण अभ्यासाला कारण देऊ शकतो, जॉबला कारण देऊ शकत नाही. नाही तर माझ्या मावशीच्या पुरीचं लग्न आहे, चालला 10 दिवस लग्नात तिकडे. अरे काय राजा, लग्न त्याचं आहे, तो लग्न झालं पाहिजे, त्यासाठी काहीतरी कर. आलं का लक्षात? त्याच्या लग्नात जर फिरशील तर तो लग्न होणार नाही. दाना वेळेवर काहीतरी गोल ठेव ना इकडे. मला सांगा, ऑफिसर माणूस काय 10 दिवस जाऊन बसत असते का लग्नात? जर ऑफिसर बनायचं आहे तर बिहेव लाईक ऑफिसर. आपल्याला जर ऑफिसर बनायचं आहे तर पहिल्या आपल्याला ऑफिसरसारखं काय करावं लागेल, बिहेव करावं लागेल. ऑफिसर 10 दिवस जात असतो का कोणाच्या लग्नात? आलं का लक्षात? APJ अब्दुल कलामबद्दल मी एक एक्झाम्पल वाचलेलं आहे की APJ अब्दुल कलामची एंगेजमेंट होती. APJ अब्दुल कलामची काय होती? एंगेजमेंट. आणि APJ अब्दुल कलाम तिकडे कामात होते, ते विसरूनच गेले आपली एंगेजमेंट आहे म्हणून. आपली एंगेजमेंट आहे ही गोष्ट ते विसरूनच गेले, ते कामातच गुंतलेले होते पुरे. आणि म्हणजे आता त्यांनी तर लग्न केलंच नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. तो इन्सिडेंट झाला आणि त्यांनी सोडून दिला, पिच्या जाऊ द्या तिकडे खड्ड्यात. ठीक आहे. ते कामातच त्यांच्यावर वर्कच तेवढं होतं करायसाठी. ठीक आहे. आणखी एक इन्सिडेंट आहे की त्यांच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं. ठीक आहे. तेव्हाही हे प्रोजेक्टमध्ये बिझी होते. तर हे इंदिरा गांधीकडे, त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरकडे गेले तो प्रोजेक्ट कंप्लीट घेऊन की हे असं असं आहे. इंदिरा गांधी आहे की कुठला प्राईम मिनिस्टर नेमकं मला माहिती नाही. त्यांच्याकडे प्रोजेक्ट घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं, अरे तुमच्या एकुलत्या एक पुतणीचं काय आहे, लग्न आहे. तर त्यांनी तो प्रोजेक्ट तिथं दाखवला. तिथं स्पेशल हेलिकॉप्टर बोलवण्यात आलं आणि मग प्राईम मिनिस्टर हे कुठे गेले, लग्नात गेले. म्हणजे त्यांना तेही माहीत नव्हतं. आणि आपण दुसऱ्याच्या लग्नात 10-10 दिवस घुमत राहतो. कोण ओळखणार आहे आपल्याला दुनियात? लक्षात आलं का? तर सेट ऑफ गोल जर क्लिअर असेल तर आपल्याला एनर्जी भेटते. ठीक आहे. आता गोलच्या बाबतीत बरेच जण म्हणतात की आमची इकॉनॉमिकल कंडिशन बरोबर नाही आहे, फिजिकल कंडिशन बरोबर नाही आहे, मेंटल कंडिशन बरोबर नाही आहे. ठीक आहे. त्यातली एक एक कंडिशन आपण बघू. बघा, फिजिकल कंडिशन पहिले कुठली बघायची आहे? फिजिकल. आता बरेच जण म्हणतात मी तर काळा आहे, कोणी म्हणतं मी तर गोरा आहे, कोणी बारका आहे, कोणी मोठू आहे, कोणी काय आहे. ठीक आहे. फिजिकल कंडिशन आहे. तर मग त्याला तुम्ही तुमचं ऑब्स्टॅकल नाही मानू शकत. जे तुमच्या जीवनात ऑब्स्टॅकल आहे हे सर्व आपण स्वतःच निर्माण केलेले आहे. याचं एक एक्झाम्पल बघा. हु इज ही? स्टीफन हॉकिन्स. काय आहे माणसाजवळ? लहानपणापासून फक्त 3 बोटं हलतात. किती बोटं हलतात? 3. जन्माला आला तेव्हापासून व्हीलचेअरवर आहे मरेपर्यंत. जन्माला आला तेव्हापासून मरेपर्यंत व्हीलचेअरवर. किती बोटं हलतात? 3. संपत्ती किती असेल? काउंट करू शकतो? नाही करू शकत. ब्रेन, त्या आईन्स्टाईन नंतर यांचा ब्रेनचं सर्चिंग सुरू आहे. आईन्स्टाईनचा सर्वात पॉवरफुल ब्रेन मानतात आतापर्यंतचा. त्यांच्यानंतर कोणाच्या ब्रेनला प्रिझर्व करणं सुरू आहे? स्टीफन हॉकिन्सच्या. किती बोटं हलतात? फक्त 3 बोटं. ना पाय हालत, पुरा पॅरालाइज, पुरी बॉडी पॅरालाइज. फक्त माइंड चालते आणि 3 बोटं चालते. काय करून गेला जगासाठी बघा. तर आपलं तर सर्वच काही हलते, आपण काही नाही करू शकत. याचा विचार करा तुम्ही. आलं का लक्षात? पाय हलतात, हात हलतात, चांगले डोळे आहे, सर्व काही आहेत. तर आपण पण भरपूर काही करू शकतो. ठीक आहे. ओळखता का? नाव मुद्दा म्हणून दिलं. कोण आहे? अरुणिमा सिन्हा. कोण आहे? अरुणिमा सिन्हा. हिला चलत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं गेलं होतं. बाहेर फेकलं, सेकंड प्लॅटफॉर्मवरून दुसरी ट्रेन आली, तिला धडकली, पटरीवर पडली, एक पाय तुटला, पाठीचे 3 मणके तुटले. पाठीचे 3 मणके तुटले, एक पाय तुटला. रात्रभर त्या पटरीवर पडली राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून तिथं उंदरांनी खाल्लं. आता ती खूप मोठी स्टोरी आहे, एक वेळा तुम्ही बघजा यूट्यूबवर. ठीक आहे. अरुणिमा सिन्हाची स्टोरी तुम्हाला काटा आणेल अंगावर एकदम. ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा भरती केलं तिथं ॲनेस्थेशियाही नव्हता. ॲनेस्थेशिया माहिती आहे? ज्याने माणूस बेहोश होतो, गुंगीच्या ह्याच्यात मग आपलं ऑपरेशन वगैरे करतात, तोही अवेलेबल नव्हता. तर हिने त्या डॉक्टरांना सांगितलं की म्हणे मी रात्रभर हा त्रास सहन केलेला आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही ऑपरेशन सुरू करा. तुम्ही काय करा? बिना ॲनेस्थेशियाचंच ऑपरेशन सुरू करा. तर ही वुमन अशी होती जिला तिथल्या डॉक्टरांनी रक्त दिलं स्वतःचं. डॉक्टर कोणाला रक्त देते का? तिथल्या डॉक्टरांनी स्वतः हिला रक्त दिलं. त्या ऑपरेशनच्या दौरान जे लागलं ते. ठीक आहे. आणि हिने त्या बेडवर प्रण घेतला की मला कुठं चढायचं आहे? मालटेकडी नाही, हिमालय पर्वत. कुठं चढायचं आहे?
हिमालय पर्वत, आपण माल टेकडी म्हटलं बापा एवढ्या थंडीचं माल टेकडी कोण नाही. हिमालय पर्वतावर चढत असताना हाताच्या नसा ज्या आहेत त्या निळ्या पडतात, अंग पूर्ण गारटून जाते. कसं पडते? निळ्या नसा पडतात, ऑक्सिजन लेवल एकदम कमी राहते, म्हणजे मरणाची परिस्थिती समजा तुम्ही. माहिती आहे हिमालय पर्वतची हाईट किती आहे? माउंट एव्हरेस्ट माहिती आहे का? 8848. काय आहे? 8848 मीटर, म्हणजे 30,000 फूट. किती आहे? 30,000 फूट. आणि या लेडीचा काय तुटलेला आहे? एक पाय नाही आहे. ठीक आहे, तो नकलीवाला जो लोखंडाचा किंवा कायचा पाय राहतो, कुठला तरी लेग म्हणतात त्याला. ठीक आहे, तो लेग आहे. पाठीचे 3 मणके तुटले आणि बाई काय म्हणते? कुठं चढायचं आहे? माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे. आपल्याला 2000 स्क्वेअर फूटचं घर बांध म्हटलं तर इकडे काटे येतात. 2000 स्क्वेअर फूटचं एक घर जरी बांध म्हटलं कुठं, तर आपल्याला वाटते बापा एवढं मोठं स्वप्न. अरे हे स्वप्न पा, पाय तुटला असतानाचं स्वप्न आहे हे. ठीक आहे, आणि हिची जी कोच होती ज्या ठिकाणी ती पोहोचली सांगायला, ठीक आहे, की मला कुठं चढायचं आहे? माउंट एव्हरेस्ट. तर त्या ज्या यांच्या कोच होत्या त्यांनी सांगितलं बेटा तू माउंट एव्हरेस्ट पहिलेच चढलेली आहे. कोचही किती इम्पॉर्टंट असतो बघा. कोचनी काय म्हटलं? तू माउंट एव्हरेस्ट पहिलेच चढलेली आहे. जेव्हा तू या कंडिशनमध्ये, ती हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर घरी नाही गेली. हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर घरी गेली का? डायरेक्ट कोचकडे गेली सुट्टी घेऊन. ठीक आहे, आणि कोचच्या घरी घेऊन सांगते की मला कुठं चढायचं आहे? माउंट एव्हरेस्ट. तर त्या कोचनी सांगितलं तू या कंडिशनमध्ये जर माउंट एव्हरेस्ट चढायचा विचार केलेला आहे, याचा अर्थ तू माउंट एव्हरेस्ट चढलेली आहे. फक्त आता दुनियाला प्रूव्ह करायचा आहे, फोटो दाखवायचा आहे दुनियाला. काय दाखवायचं आहे दुनियाला? प्रूव्ह करून दाखवायचं आहे तू तर ऑलरेडी चढलेली आहेस. आलं का लक्षात? म्हणजे पहिले इथं क्लिअरिटी पाहिजे, नंतर ॲक्शनमध्ये क्लिअरिटी येते. जर गोलच नसेल तर चढणार कुठून आहे? एवढं सोपं गेलं असेल का चढायसाठी? अडचणी आल्या नसतील का? अडचणी येणारच आहेत. जर सक्सेस मोठं असेल तर अडचणी येणारच आहेत, पण ज्याचा गोल क्लिअर असतो तो अडचणीला घाबरत नाही. जसं मी मिल्खा सिंगचं तुम्हाला सांगितलं की पाकिस्तानच्या कोचने काय म्हटलं की मिल्खा सिंग ये रेस तुम्हारी जिंदगी की आखरी रेस हो सकती है, पण माइंडची क्लिअरिटी आहे की दौडूंगा भी वैसे ही. तू किती डिस्ट्रॅक्ट कर, किती अडचणी हो, मी तर पोचणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आला का लक्षात? मी तुम्हाला सांगितलं आहे 4 लोक आजूबाजूचे लोक नाही. 4 कोणत्या लोकांबद्दल विचार करायचा आहे समजलं ना? ते 4 लोक आहे जे बोलत असतात, ते आपल्याला माहीत नव्हते. समजलेलं आहे? ठीक आहे. अरुणिमा सिन्हा एक व्हिडिओ बघून घे जा. इकॉनॉमिकल कंडिशन ओळखता का? 18 ते 20 वर्ष स्ट्रगल केलं असेल. सरफरोशमध्ये एक सीन आहे, ते 2 चोरं पकडून आणते. सरफरोश पिक्चर पाहिला का तुम्ही? पॉकेट मारते, 2 चोरं जे पकडून आणते ना, जे मारते ते बारके बुरके असतात. तिथून छोटे 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 रोल करत कुठं पोचल्या बा? मला सांगा, पर्सनॅलिटी आहे? 6 पॅक ॲप आहे का? हाईट आहे 6 फूट का? बॉडी गिडी आहे? अरे काय आहे? आलं का लक्षात? पण मेहनतच्या जोरावर पोचले तिथपर्यंत. म्हणजे आपण कसे दिसतो याचा काही परिणाम आहे का? कसे आपण दिसतो याच्यावरून आपलं अचिव्हमेंट ठरेल का? आपण कशीही जरी दिसत असू तर आपल्याला लाईफमध्ये जे पाहिजे ते अचीव करू. 3 गोष्टी आवश्यक आहे. कन्सिस्टंट हार्डवर्क. काय महत्त्वाचं आहे? कन्सिस्टंट हार्डवर्क. आलं का लक्षात? कन्सिस्टंट हार्डवर्क लीड्स टू सक्सेस. मला सांगा, कोण शाहरुख खानसारखे दिसत होते? अरे काय होते दिसायला बघा ना. तरी कोण आहे? आपल्या महाराष्ट्राची रंगभूमी कोण टिकून ठेवलेली आहे? कोण वर आणलं? जर नाव लौकिक केलं असेल तर कोणी केलेलं आहे? अशोक सराफ. आपल्याला म्हणजे आमच्या वेळेला तरी आम्ही बघतो की आम्ही फक्त लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ शिवाय काही पाहिलंच नाही. प्रत्येक मराठी पिक्चर कोणाचा आहे? अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे. आणि ते आपले एक पोलीसवाले महेश कोठारे. ठीक आहे. तर बॉडी होती, पर्सनॅलिटी होती, कलर गोरा होता, काय होतं? घडून आणलं तरी इतिहास घडवला. ठीक आहे. धीरूभाई अंबानी इकॉनॉमिकल कंडिशनबद्दल मी तुम्हाला सांगितलं की काय करत होते? पेट्रोल पंपवर वर्क करत होते, पण विजन क्लिअर होता. तर लाईफमध्ये काय अचीव करून दाखवलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही. ठीक आहे. मेंटल कंडिशन 10th फेल. मेंटल कंडिशन काय आहे? 10th फेल. पण फेल्युअरचा परिणाम झाला का? क्रिकेटचे गॉड आहे. क्रिकेटचे कोण आहे? गॉड आहे. फरक पडला काही फेल्युअरचा? फरक पडला नाही. आपण बघतो की आता चांगला इंग्लिशमध्ये स्पीचेस देतात, सर्व काही आहे, बरोबर आहे. पण 10th काय आहे? फेल आहे. ठीक आहे.
बघा पहिलं काय म्हणतो, राईट डाऊन 10 ॲक्शन यू आर गोइंग टू टेक टू अचीव युअर फर्स्ट 5 गोल्स. आपण पहिले इम्पॉर्टंट काय आहे, आपले गोल्स राईट डाऊन करणं. शॉर्ट टर्म लिहा, लॉंग टर्म लिहा. मी तुम्हाला सांगितलं गोल एक नसते, 30-40 लिहा, 50-60 लिहा, 100 लिहा. आलं का लक्षात. पण आता 100 तो गोल एकसोबत अचीव नाही करू शकत ना आपण, एक एक करून होईल. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप होईल. तर त्यातले पहिले काय करायचं, तर 5 गोल उचलायचे कुठले जे आपण या वर्षीसाठी आहेत. हा व्हिडिओ या तारखेला याच्यासाठी बनवण्यात येत आहे कारण सर्व जणांना वाटते की आता 2022 जवळ येत आहे, तर गोल सेटिंग है ना, एम काय असायला पाहिजे याच्याबद्दल बोलतात. आणि कधी बोलतात 31 तारखेला, आणि रात्री पार्टी करून झोपताना सकाळी उठत नाही. म्हणजे 1 तारखेपासून सुरू करू. अबे याची 1 तारीख झोपीत जाते, याची 1 तारीख कुठे जाते, झोपीत. याचा हँगओव्हरच उतरत नाही 1 तारखेला. तर का हा गोल आणि स्वप्न पाहणार आहे. आलं का लक्षात. आणि स्वप्नाची क्लॅरिटी पण पाहिजे, त्याच्याबद्दल पण बोलू आपण. ठीक आहे, तर क्लॅरिटीच नसेल तर हा दुसऱ्या दिवशी उठणार आहे का. मग दुसरा दिवसच खराब झाला, पहिला दिवस गेला कामातून, गेलं वर्ष बरबाद. वर्ष काय झालेलं आहे, बरबाद झालेलं आहे. समजलं का. त्याच्यासाठी 2022ची स्टार्टिंग यासाठी आजची 19 तारीख आहे, अधिकही आपल्याजवळ 10 दिवस आहे. एक डायरी आणा. डायरीबद्दलही एक मिसकन्सेप्शन आहे की डायरी आणतात आणि त्याच्यात टाइम टेबल लिहितात. मी सकाळी 5 वाजता उठेल, 6 वाजेपर्यंत असं करेल, 7 वाजेपर्यंत असं करेल. अबे टाइम टेबल लिहायला बुक वापर एखादा. टाइम टेबल लिहायसाठी एखादं रजिस्टरी वापरलं तरी चालते, एवढा महत्त्वाचा नाही आहे. म्हणजे महत्त्वाचा आहे गोल अचीव करायसाठी, पण एक वेगळं रजिस्टर ठेवा. डायरी कशासाठी असते बघा, नाही तर डायरी ते 4 दिवसात बोर होऊन जाते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ट्राय केलं असेल डायरी लिहायचं, आणि डायरीत काय लिहितात, मी सकाळी 5 वाजता उठेल, 6 वाजता तोंड धुवेल, 7 वाजता नाश्ता करेल, 8 वाजता कामावर जाईल, तिकडून वापस येईन, झोपून राहील, दुसऱ्या दिवशी डबल लिहिते. 10 दिवस लिहिलं की काम खतम. मग डायरी लिहिणं पण काय तेच आहे, म्हणजे सकाळी 5 वाजता उठाच लागते, काय लिहा लागते. आलं का लक्षात. तर टाइम टेबल लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण टाइम टेबल तुम्ही वेगळा लिहू शकता. ठीक आहे, कारण टाइम टेबल याच्यासाठी महत्त्वाचं आहे की दुसरा दिवस कसा घालवणार आहे. मी जेव्हा रात्री लिहितो की मी उद्या सकाळी 4 वाजता उठणार आहे, तेव्हाच मी 4 वाजता उठू शकतो. जर मी लिहिलं नाही, ठीक आहे, की मी 4 वाजता उद्या सकाळी उठणार आहे, तर मी उठू शकत नाही. हे पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि याच्यासोबत टाइम टेबलसोबत काय महत्त्वाचं आहे, आपले ड्रीम्स. तर ड्रीम्स लिहायचे असतात डायरीमध्ये. तर 2022ची डायरी आणायची आणि त्याच्यात पहिल्या पेजवर लिहायचे 5 ड्रीम्स. ठीक आहे, फर्स्ट 5 ड्रीम्स. ठीक आहे, 5 ड्रीम्स आपण लिहिले. मग त्याच्यावर सेकंड काय घ्यायचं आहे, ते 5 गोल अचीव करण्यासाठी आपण ॲक्शन काय घेणार आहे. आता तुम्ही आपले जे व्हिडिओ आहे ते स्टुडंट लाईफसाठी आहे मेनली. आता आपण स्टुडंटमध्ये आहे, तर आपण डायरेक्ट घराचं स्वप्नच नाही पाहू शकत ना. डायरेक्ट घरात स्वप्न पाहू शकतो का. पहिले काय पाहिजे आपल्याला, इन्कम सोर्स पाहिजे. मग पहिले इन्कम सोर्स निर्माण करण्याचं स्वप्न पाहिजे. एखादा असं नाही आहे की फक्त नोकरीचं आहे, एखादा बिझनेस सेटअप करू शकता. काही जण म्हणतात नेवर गिव्ह अप स्ट्रॅटेजिस्ट टूर राहते मार्केटमध्ये. ठीक आहे, मला सांगा वयाच्या 32व्या वर्षी तलाठी झाले तर काय करणार आहे तुम्ही. अरे वयाच्या 32-33 वर्षापर्यंत अभ्यास करतात आणि लागतात काय, क्लर्क. क्लर्क करून काय म्हणणार आहे. त्याच्यापेक्षा तर 25-26मध्ये एखादा बिझनेस सुरू केला तर 30-32 पर्यंत तो कुठं जायचं आहे. तर नेवर गिव्ह अपची स्ट्रॅटेजी गलत आहे माझ्या विचारानुसार. ठीक आहे, राईट जागी जर तुमचे राईट एफर्ट असेल तर तुम्ही सक्सेस भेटू शकता. आता एक सिम्पल एक्झाम्पल आहे की एखाद्या घरामध्ये तुम्ही एक कील ठोकत आहे, खिळा असते ना, खिळा ठोकत आहे, हातोडी नाही, ठोकत आहे, आतमध्ये चाललाच नाही, आतमध्ये तो खिळा चाललाच नाही. ठीक आहे, आणि नंतर माहीत पडलं की त्याच्या मागे एक लेंटर आहे. लेंटर समजते का, बीम बसतो, बिंबामध्ये खिळा जाऊ शकत नाही. तर जागा चेंज करणं आवश्यक आहे की एकाच मागे लागले, नेवर गिव्ह अप बसा ठोकत. आणि काही वर्षांना तो चाललाही जाईल तर फायदा काय. अबे का तो जिंदगीत केलं काय, तर फक्त खिळा ठोकला. जिंदगीभर केलं काय, तर फक्त काय ठोकला, खिळा. म्हणजे बनला काय, तर क्लर्क. क्लर्कले पगार किती आहे, त्याच्यात आपलं चालणार आहे की नाही चालणार आहे हे तर पाहावं लागेल, भागेल की नाही भागेल. तर क्लिअर आहे. ठीक आहे, तर एफर्ट्स इन अ राईट डायरेक्शन हे महत्त्वाचं आहे. आपला गोल चेंज नाही करायचा आहे, खिळा आपल्याला ठोकायचा आहे, पण त्याच्या जागी दुसऱ्या जागी ठोका ना. तिथं जर नाही चालला तर दुसऱ्या जागी ठोकू शकता. बरोबर आहे. ठीक आहे, तर राईट डायरेक्शनमध्ये एफर्ट पण खूप महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला कुठला मुद्दा सांगितला दुसरा, की आपल्याला काय करायचं आहे, 10 ॲक्शन लिहायचे आहे. पहिले 5 गोल लिहायचे आहे आणि 10 ॲक्शन लिहायचे आहे जे ते कंप्लीट करायसाठी मी घेणार आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की मला जर नोकरीवर लागायचं आहे तर डेलीचे माझे एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, एवढ्या तास मी अभ्यास केलाच पाहिजे, एवढे घंटे मी आता या वर्षी मी कुठंच नाही जाणार, कोणी कितीही बोलावं. ठीक आहे, तर मला हे पहिले टार्गेट काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. गेलोही तर जसं ऑफिसर लोक जातात, 10 मिनिटाची व्हिजिट, अर्धा तासाचं जेवण आणि घरी. आलं का लक्षात. तशा टाईपचा आपला ॲटिट्यूड एक असायला पाहिजे. ठीक आहे, लास्ट सेक्शन आपला काय आहे, वाय. आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे,
व्हॉट झालं, वेन झालं. काय पाहिजे, कधी पाहिजे, त्याची तारीख फिक्स पाहिजे. आणि तिसरं काय आहे, वाय, का पाहिजे. आलं का लक्षात. तिसरं काय महत्त्वाचं आहे, वाय, का पाहिजे. माहीतच नाही का पाहिजे, नोकरी लागायचं पण काहून, नोकरी लागायचं पण क्लॅरिटी पाहिजे. ठीक आहे. आता आपण बघा एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. डाऊटफुल माइंड अँड क्लिअर माइंड. ज्यांचे एम क्लिअर असतात, ज्यांना आपले गोल्स माहिती आहे, एम माहिती आहे, ते काय असतात, क्लिअर माइंडेड असतात. त्यांना त्यांचा गोल माहिती आहे, त्यांच्यात एनर्जी राहते, ते दिवसभर अभ्यास करू शकतात. ठीक आहे. विकली प्लॅन करू शकतात, व्यवस्थित स्वतःचा टाइम टेबल सेट करू शकतात आणि स्वतःचा गोल काय करू शकतात, अचीव करू शकतात. पण डाऊटफुल माइंड काय करू, सकाळी 4 वाजता जाग आलाय, आता काय करू. रात्री ठरवलंच नाही 4 वाजता उठून काय करणार आहे, तर काय करणार आहे, 5 मिनटं बसेल, जाऊ दे थोड्या वेळ झोपूनच राहतो, झोप. आलं का लक्षात. 5 मिनटं उठून काय करणार आहे, तो पुन्हा झोपायला जाणार. जर त्याला माहीतच नाही 4 वाजता उठून करायचं काय आहे, 4 वाजता उठून काय करायचं आहे, त्याची नोट्स पण तुमच्याजवळ तयार पाहिजे, त्याचं बुक पाहिजे. नाही तर उद्या सकाळी 4 वाजता उठून मॅथ्सचा अभ्यास करेल, सकाळी उठला मॅथ्सचं बुकच नाही आहे. मॅथ्सचं काय नाही आहे जवळ, बुकच नाही आहे. सकाळी 4 वाजता उठून काय करणार आहे, 5 मिनटं जाईल, वॉशरूमला जाईल, तिकडून येईल, ब्लँकेट घेईन आणि पुन्हा झोपून राहील. तर क्लॅरिटी महत्त्वाची आहे. डाऊटफुल माइंड जीवनात काहीच अचीव करू शकत नाही. ठीक आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. डोंट चेंज द गोल, चेंज द ॲक्शन ऑर द पाथवे टू अचीव इट. ठीक आहे. आपल्याला गोल चेंज नाही करायचा. मी तुम्हाला सांगितलं भिंतीत खिळा ठोकायचा आहे, पण तिथं नाही चालला ना, त्या ठिकाणी नाही चालला, तिथून काढून दुसऱ्या जागी ठोका. आलं का लक्षात. जसं मी तुम्हाला जिमचं एक्झाम्पल सांगितलं, जिममध्ये एक्झरसाईज करून नाही होणार ना कमी, आपल्याला नाही आवडत ना ते काम. एखाद्याला आवडत असेल त्याचा एक वेगळा विषय आहे, पण आता काही जण जबरदस्तीने जातात. ते एका जिममध्ये खूप चांगलं एक्झाम्पल आहे की एका महिन्यासाठी जर जिम लावला तर फी 2000. महिन्यासाठी फी लावली, आपला जिम लावला तर फी किती, 2000. आणि एका वर्षासाठी जर जिम लावला तर फी फक्त 5000. एका वर्षासाठी जिम लावला तर फी किती, 5000. मग आता एका जणाने त्याच्या मित्राने विचारलं, जो जिमवाला होता त्याला त्याच्या मित्राने विचारलं, अरे हे कोणतं गणित आहे म्हणे, एका महिन्याचे 2000 तर 12 महिन्याचे तो 24,000 व्हायला पाहिजे. 12 महिन्याचे किती व्हायला पाहिजे, 24,000. तुला काही गणित येत नाही का म्हणते, तुला काही गणित वगैरे येत नाही का, तू 12 महिन्याचे 6,000 आणि एका महिन्याचे 2000, हे कसं कॅल्क्युलेशन आहे. अबे हा आला तर पाहिजे म्हणते. हा मला माहीत आहे 15 दिवसाच्या वर येत नाही. 2000 जागी 6,000 येत असेल तर तो बेवकूफ आहे का, तो बेवकूफ नाही आहे. त्याला माहीत आहे हा 15 दिवसाच्या वर येतच नाही, इथं हा 15 दिवसाच्या वर येत नाही, असं कॅल्क्युलेशन आहे. ते लक्षात आलं आहे तुमच्या. तर आपल्याला काय चेंज करणं आहे, आपली ॲक्शन चेंज करणं आहे. जो वे आहे, ज्या वेनी आपण चालत आहे तो वे चेंज करणं आहे आपल्याला. ठीक आहे. जर सकाळी मॅथ्स बोर होत असेल तर काही रिडिंगची ॲक्टिव्हिटी करा, दुसरं काहीतरी करा, मेडिटेशन करा, पहिले व्यायाम करा, त्यांनी एनर्जी येईल तुम्हाला. इंग्लिश रिडिंग करा, सब्जेक्ट चेंज करून पहा. आपल्याला काय चेंज करणं आहे, वे. टार्गेट चेंज करणं आहे का, टार्गेट तेच आहे, टार्गेट तर अचीव करायचं आहे, फक्त काय चेंज करणं आहे, वे. ज्याच्यात इंटरेस्ट येते त्या आय थिंक ॲरिस्टॉटलच त्यांचं म्हणणं काय आहे की लव द थिंग्स दॅट यू डू और डू द थिंग्स दॅट यू लव. एकतर जे काम करत आहे त्याच्यावर प्रेम करा, नाही तर असं काम करा ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, आणि हे दोन्ही होत नसेल तर मरा, भोगा. तिसरं वाक्य काय आहे, भोगा, म्हणजे सफर करा त्याच्यातून. ठीक आहे. तर जे पसंत आहे ते करा, नाही तर जे करत आहे त्याला पसंत करा, पसंत करून घ्या. दुसरं मी सांगितलं स्टडीबद्दल आपल्याला काय करायचं आहे, स्टडीला जॉब म्हणून करायचं आहे. आपल्याला त्याला काय नाही घ्यायचं आहे, म्हणजे आपण त्याला कॅज्युअली घेतो. आज माझं मूळच नाही आहे, आज माझा मित्रच आला नाही, आज माझे घरचेच आले. माझ्यासोबत एक मुलगी होती सोनल जौंदाळ म्हणून, UPSCला मी दिल्लीला क्लास केला होता सोबत. ठीक आहे. तर तिचे वडील आले होते भेटायला. किस्सा सांगणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला इफेक्ट पडेल. ठीक आहे. तिचे वडील औरंगाबादवरून दिल्लीला भेटायला आले. ठीक आहे. आमची फक्त अर्ध्या तासाची मीटिंग झाली. 8:30 वाजता आमचा क्लास संपला. माझ्यासोबतचे आणखी 3-4 मित्र होतो. आम्ही अमरावतीचा एक ग्रुपच गेलो होतो, 4-5 जण दिल्लीला क्लास करायला. तिचे वडील आले. तिचे वडील दुसरीकडे हॉटेलमध्ये थांबले. ते त्या राजेंद्रनगरमध्ये आले. एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. अर्ध्या तासासाठी वडील तिलाही भेटले, आम्हालाही भेटले. वडील चालले गेले. अर्ध्या तासाच्या वर मुलीने टाईम दिला नाही. दॅट गर्ल इज नाऊ IRS. ती काय झालेली आहे सध्या, IRS बनलेली आहे. गोल सेट आहे. औरंगाबादवरून वडील आले होते, एवढ्या दूर, एवढा खर्च करून. किती घंटा भेटली पोरगी, अर्धा तास.
विचार करा तुम्ही, आपलं मित्रही आला तर पुरा दिवसभर चालला जाते, काय अचीव होणार आहे? येतं का लक्षात? ठीक आहे. तर क्लॅरिटी असायला पाहिजे, फोकस असायला पाहिजे, गोल अचीव होऊ शकते. ठीक आहे. तर ॲक्शन चेंज करायची आहे आपल्याला. आता अबाउट द क्लास, आपल्या क्लासबद्दल जर सांगायचं झालं, जिनियस आर नॉट बॉर्न. जिनियस बॉर्न नसतात होत. काय म्हणते? दे आर. जिनियस इथे बनवल्या जातात. यू कॅन बी अ नेक्स्ट जिनियस ॲट एनी एज. तुम्ही कुठल्याही एजला जिनियस बनू शकता. आलं का लक्षात? तुमच्याजवळ जर व्यवस्थित मेंटॉर असेल, गाईडलाईन असेल, एज्युकेशन तर सर्व ठिकाणीच भेटत आहे, आपल्याला पाथवे माहिती आहे, एक एनर्जी जर क्लासमध्ये असेल, जर तुमचे गोल क्लिअर होत असतील आणि सोबत आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट भेटत असेल, आपण फोकस असू, तर आपला गोल काय करू शकू? पटकन अचीव करू शकू. ठीक आहे. म्हणून ते वाक्य आहे, जिनियस आर नॉट बॉर्न, दे आर मेड. आपल्या लाईफमध्ये इथेच नाही, समोरच्या लाईफसाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी एका मेंटॉरची गरज असते. ज्याच्या जीवनात कोणीतरी मेंटॉर आहे तो नेहमी काय राहतो? प्रोग्रेसिव्ह राहतो. तुमचा प्रत्येक वेळेचा मेंटॉर वेगळा असू शकतो. असं काही आवश्यक नाही की एकच मेंटॉर असेल. वेगवेगळ्या तुम्ही यूट्यूबवरचा एखादा मेंटॉर शोधू शकता, तुमच्या घराजवळचा एखादा दादा असू शकतो, तुमचे वडील असू शकतात, कोणीही तुमच्यासाठी मेंटॉर असू शकतो. पण एक गुरु असणं लाईफमध्ये आवश्यक आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहे. गोल सेटिंग घेतला आपण पहिले तर. ठीक आहे. 2 टाईप्स ऑफ गोल आहे, शॉर्ट टर्म गोल्स आणि लॉंग टर्म गोल्स. त्यांना ते राईट डाऊन करायचे आहे. त्याच्यानंतर त्यांना डेट्स द्यायचे आहे फिक्स, म्हणजे व्हेन, व्हॉट, व्हेन अँड वाय बघितला आपल्याला. आणि त्याच्यात बघितला आपण की आपल्याला कुठलीच कंडिशन थांबवू शकत नाही आपला गोल अचीव करण्यापासून. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आहे? व्हाय. आपल्याला का करायचं आहे. आपण एक घराचं एक्झाम्पल राहिलेलं आहे आय थिंक. ठीक आहे. एक घराचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपल्याला फुल्ली क्लॅरिटी असायला पाहिजे. जर आपल्याला एक घर बांधायचं आहे तर क्लॅरिटी कशा प्रकारची असायला पाहिजे की हॉल कुठं असेल, किचन कुठं असेल, बेडरूम कुठं असेल, गेस्ट रूम कुठं असेल, आईवडिलांची रूम कुठं असेल, देवघर कुठं असेल, आपलं कार पार्किंग कुठं असेल, याचा पुरा व्ह्यू असला पाहिजे आपल्यासमोर. आता घर नाही आहे आपल्याजवळ, पण आपल्याला घर बांधायचं आहे ना, तर बांधायच्या पहिले एक काय असायला पाहिजे? व्ह्यू. म्हणजे जर कुठल्या स्वप्नांना आपण क्लिअरली पाहू शकतो, आपल्यासमोर जर क्लिअर त्याचा विजन असेल, तर आपल्याला दिवसभर काय भेटते? त्याच्यापासून मोटिवेशन भेटते, एनर्जी भेटते काम करण्याची. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, खाण्यापिण्यातून एनर्जी भेटणार नाही आहे. एनर्जी कोण देते? तुमचे ड्रीम देतात, जे तुम्हाला झोपू देत नाही, काम करण्याला उत्साहित करतात. येतं लक्षात? ठीक आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा वाटत असेल तर करू शकता तुम्ही. नाही करा वाटत असेल नका करू, काही टेन्शन नाही आहे. ही जी सिरीज आहे आपली अशाच प्रकारे चालू राहणार आहे. आपलं जे काम आहे, माझा जो उद्देश आहे तो मी क्लिअर केलेला आहे की आता आपले जे स्टुडंट आहे त्यांची लाईफ चांगली बनवायची आहे आणि त्यांना गोल जे आहे त्यांचे ते आपल्याला अचीव करण्यासाठी मदत करायची आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो राहील आपला तो हाऊ टू मेक अ टाईम टेबल किंवा आपलं टाईम मॅनेजमेंट कशा प्रकारचं असलं पाहिजे याच्यावर राहील. तर तोपर्यंत आपण थांबून जाऊ. थँक्यू व्हेरी मच.